महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार का, की भारतीय जनता पक्षाला पाठिंबा देणार, या दोन मुद्द्यांवरती राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार पक्षामध्ये अंतर्गत मतभेदांनी परिसीमा गाठलेली आहे. दोन वेगवेगळ्या प्रकारचे गट, दोन वेगवेगळ्या प्रकारची लॉबिंग सुरू झालेली आहेत. नमस्कार मित्रांनो, ऑफिशियल अजय निकतेमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी खळबळ उडालेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गटामध्ये दोन वेगळे गट निर्माण झालेले असून त्यातला एक गट खासदार सुप्रिया सुळे यांचा आहे, तर दुसरा गट आमदार रोहित पवार यांचा आहे. अशी मोठ्या प्रमाणावरती चर्चा सुरू झालेली आहे. अर्थात याला अजून कुठल्याही प्रकारची अधिकृत पुष्टी मिळालेली नसली तरी या चर्चांनी जोर पकडलेला आहे. आणि त्याच्यावरची सर्वात मोठी कडी म्हणजे काल अमोल कोल्हे यांनी मला काही ऑफर यायला लागलेल्या आहेत, पण त्या मी अजून स्वीकारलेल्या नाही आहेत किंवा मला अजून ऑफर येत नाही आहेत, ऑफर आल्यावरती बघू, पण देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पक्षाचं काम अतिशय जोमात, अतिशय चांगल्या रीतीने चालू आहे, अशा प्रकारची विधानं केल्यामुळे त्या चर्चांना राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गटाच्या विलनीकरणाच्या किंवा भाजपला पाठिंबा देण्याच्या चर्चांनी पुन्हा एकदा जोर पकडलेला आहे. असं म्हटलं जातं की खासदार सुप्रिया सुळे यांचा गट, यांची जी लॉबी आहे ती भारतीय जनता पक्षामध्ये किंवा भारतीय जनता पक्षाला पाठिंबा देण्याच्या मतांची आहे, तर आमदार रोहित पवार यांचा जो गट आहे त्यांची जी लॉबी आहे ती काँग्रेसमध्ये विलिनीकरणाच्या किंवा काँग्रेसला पाठिंबा देण्याच्या किंवा काँग्रेसच्या बरोबरीने जाण्याच्या मतांची आहे. अर्थात या सगळ्या चर्चा मी मगाशी म्हटल्याप्रमाणे जरतरच्या आहेत, स्पेक्युलेशन्स आहेत. राजकीय पटलावरती या चर्चांनी जोर पकडण्याची कारणं वेगवेगळी असली तरी त्याच्यावरती मी मगाशी म्हणालो त्याप्रमाणे कालच्या अमोल कोल्हे यांच्या विधानामुळे पुन्हा एकदा जोर पकडलेला आहे. आपण सर्वप्रथम बोलूया, ते जर काँग्रेसमध्ये विलिनीकरणाची चर्चा जर जोर पकडत असेल किंवा तशा स्वरूपाची काही बोलणी, तशा स्वरूपाची काही अंतर्गत ज्याला म्हणता येईल की स्टेपिंग्स काही सुरू असतील तर त्या काय असतील. लोकसभा आणि विधानसभांच्या निवडणुकांनंतर शरद पवार गटामध्ये संघटन मजबूत करण्यावरती एक वेगळ्या प्रकारचा खल सुरू होता आणि त्यानंतर ज्येष्ठ नेते, डायनॅमिक नेते अजितदादा पवार यांच्या अत्यंत दुर्दैवी निधनामुळे पुन्हा एकदा दोन राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येतील का अशा चर्चांनी जोर पकडला. पण त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या म्हणजे जो अजित पवार यांचा गट मानला जातो, पण आता कोर्टाच्या निर्णयानुसार तोच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे, त्याच्या धोरणांनी, त्यांच्या नेतृत्वांनी पूर्णपणे बगल दिलेली आहे आणि अशा कुठल्याही स्वरूपाच्या चर्चा नाहीत, असं काही होण्याची शक्यता नजीकच्या काळात तरी नाहीत. हे स्पष्ट केल्यानंतर काँग्रेससोबत पूर्णपणाने विलीन होण्याचा पर्याय काही नेत्यांकडनं यामुळेच पुढे यायला लागला. विरोधी मतांचं विभाजन होऊ नये, दोन काँग्रेसच्या मतांचं देखील विभाजन होऊ नये, राजकीय भूमिका घेण्यासाठी अत्यंत सोयीस्कर पडावं, यासाठी काँग्रेसमध्येच विलीन करावं असं एका गटाचं म्हणणं आहे, असं म्हटलं जातं आहे, अशा चर्चा आहे. पण अर्थातच याबाबत कुठलाही अधिकृत निर्णय अजूनपर्यंत तरी घेतलेला नाही आहे, तसा कुठलाही प्रकारचा निर्णय जाहीर झालेला नाही. दुसरी चर्चा जी आहे ती भारतीय जनता पक्षाबरोबर जाण्याची, आणि त्याला अर्थातच कारणं अनेक निर्माण होत असतात. खासदार सुप्रिया सुळे आणि त्यांचा जो एक गट आहे त्या गटाने काही चाचपणी सुरू केली आहे का असं म्हणतात. काल अमोल कोल्हे जे बोलले त्यांचा बोलविता धनी कोण होता, या प्रकारच्या चर्चा देखील आता राजकीय पटलावरती सुरू झालेल्या आहेत. अमोल कोल्हे असं बोलणार नाहीत, त्यांना कोणीतरी मुद्दामून बोलायला लावलं आहे का, एक वेगळ्या प्रकारची चाचपणी सुरू झाली आहे का, राजकीय वर्तुळामध्ये अशा चर्चांनी जोर पकडलेला आहे. अर्थातच याबद्दल देखील किंवा या संदर्भात देखील अधिकृत घोषणा कुठलीही झालेली नाही. याचं कारण असं आहे मित्रांनो, मी अनेक व्हिडिओमध्ये वेळोवेळी हे म्हटलेलं आहे की राजकारणामध्ये कधीही कुठल्याही प्रकारचा कायमचा शत्रू नसतो आणि कायमचा मित्र देखील नसतो. येणारी परिस्थिती, राजकीय परिस्थिती त्या वेळेला निर्णय घ्यायला भाग पाडते आणि त्या वेळेला त्या स्वरूपाचे निर्णय घेतले जातात.
आणि म्हणूनच या दोन्ही प्रकारांकडे, काँग्रेसमधल्या विलिनीकरणाच्याकडे देखील किंवा भारतीय जनता पक्षाला पाठिंबा देण्यामागे देखील राजकीय चर्चांनी जोर पकडलेला आहे. पण अर्थातच जोपर्यंत अधिकृत भूमिका कुठल्याही प्रकारची राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडनं जाहीर होत नाही तोपर्यंत या केवळ चर्चांचंच स्वरूप याला राहणार आहे. आणि आता जो सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे तो मुद्दा आपण बघूया. आणि तो असा आहे की सुप्रिया सुळे आणि रोहित पवार यांच्यामध्ये काही अंतर्गत मतभेद सुरू आहेत का? दोघांच्या वेगवेगळ्या ज्या लॉबीज कार्यरत आहेत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये त्यांनी परत एकदा उचल खाल्ली आहे का? प्रामुख्याने अजितदादा पवार यांच्या दुर्दैवी निधनानंतर रोहित पवार ज्या प्रकारे आक्रमकपणे काही आंदोलनं करत आहेत त्यामागे अशी काही गणितं आहेत का असं बोललं जायला लागलेलं आहे. एक गट मी मगाशी म्हणतोय त्याप्रमाणे सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाला प्राधान्य देतोय, त्यांना लॉबिंग करतोय, तर दुसरा गट जो आहे तो रोहित पवार यांच्या मागे उभा आहे, त्यांची जी आंदोलनं चालली आहेत त्याला पाठिंबा देतोय. असं म्हटलं जात आहे की भविष्यात रोहित पवार हेच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे सर्वेसर्वा असतील आणि त्यामुळेच हे असं अंतर्गत लॉबिंग सुरू झालेलं आहे. अर्थातच या सर्व चर्चांना कुठल्याही प्रकारचा दुजोरा अधिकृतपणे मिळालेला नाही आहे किंवा ना सुप्रिया सुळे यांनी ना रोहित पवार यांनी किंवा अगदी ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी देखील अशा कुठल्याही प्रकारच्या चर्चांना अधिकृत पुष्टी दिलेली नाही आहे. त्यामुळे या घडामोडींकडे केवळ राजकीय चर्चा म्हणूनच बघितलं जाईल. आणि जो कळीचा मुद्दा आहे तो असा आहे की शरद पवार या संदर्भात कुठला निर्णय नजीकच्या काळात घेतील का? शरद पवारांचा निर्णय, शरद पवारांची चाल, असं म्हटलं जातं की ही चाल एका राजकारण्याची, मुरलेल्या राजकारण्याची, कसलेल्या राजकारण्याची आणि स्वार्थी राजकारण्याची देखील आहे. हो, मी स्वार्थी राजकारण्याची हेच म्हटलेलं आहे. शरद पवारांच्या चाली या स्वार्थी राजकारणाच्या, कसलेल्या राजकारणाच्या, मुरलेल्या राजकारणाच्या असतात. पण त्याला स्वरूप चाणक्य नीतीचं दिलं जातं. अशा चर्चा शरद पवारांचा जो गट आहे आणि जो गट केवळ राजकारणात नाही तर राजकारणाविरहित देखील प्रामुख्याने महाराष्ट्रामध्ये दिसून येतो, तो या चर्चा घडवून आणत असतो. आणि म्हणूनच शरद पवार या बाबतीत कुठला निर्णय घेतात, भारतीय जनता पक्षाबरोबर जाण्याचा निर्णय घेतात का, काँग्रेसबरोबर जाण्याचा निर्णय घेतात का आज जो राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आहे त्याला आणखीन मजबूती देण्याचा प्रयत्न करतात, हे येणारा नजीकचा काळ आपल्याला दाखवणार आहे. मित्रांनो, लक्षात घ्या, या स्वरूपाच्या ज्या चर्चा असतात त्या नेहमी राजकीय पटलावरच्या चर्चा ठरत असतात. जोपर्यंत अधिकृत घोषणा होत नाही तोपर्यंत यांचं स्वरूप हे राजकीय गोष्टींकडे बघण्याचा एक दृष्टिकोन राजकीय विश्लेषकांचा असतो, मीडिया चॅनल्सचा असतो, पत्रकारांचा असतो आणि आमच्यासारख्या काही यूट्यूबर्सचा देखील असतो. तुम्हाला काय वाटतं? राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची आत्ताची जी अवस्था आहे ती लक्षात घेता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट अधिक मजबूत करणं योग्य ठरेल का? भारतीय जनता पक्षाबरोबर जाणं योग्य ठरेल का? की जवळपास मिळणारी विचारसरणी जी काँग्रेस पक्षाची आहे त्यांच्यामध्ये विलिनीकरण करणं हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या दृष्टीने अधिक सोयीस्कर ठरेल? आपलं मत तुम्ही मला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा. तुमच्या प्रत्येक कमेंटला उत्तर देण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करत असतो. ऑफिशियल अजय निकतेला अशाच स्वरूपांचे करंट अंडरकरंट्स महाराष्ट्राच्या राजकीय पटलावरती काय चाललेत हे समजून घेण्यासाठी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन नक्की दाबा, म्हणजे अशाच नवनवीन व्हिडिओंची नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत जातील. तोपर्यंत आपली रजा घेतो. धन्यवाद.